गोपीचंद पडळकर यांच्या जत तालुक्यातील विधानसभेचे 2024 महायुतीचे उमेदवार असून ते विजयी व्हावं व जतचे आमदार व्हावं यासाठी संघ ते आरेवाडी पायी यात्रा करून बिरोबाला साकडं घातलेले आहे। संघचे 2 युवक श्री राजेंद्र बिरादर पाटील व विठ्ठल पुजारी या 2 तरुणांनी आपल्या उमेदवार नक्की निवडून यावं आणि जतची कल्याणकारी विकास कामाची शुभारंभ व्हावं या हेतूने श्री बिरोबा येथे साकडं घालण्यासाठी संघ ते आरेवाडीपर्यंत 2 दिवस अहोरात्र पायी चाली करून देवदर्शन करत देवाला साकडे घातले आहेत। विशेष म्हणजे 2 युवकांपैकी एक धनगर असून एक लिंगायत आहे। या दोन्ही युवकांमध्ये कोणतेही जातीपातीचे भेदभाव नाही। स्वतः लिंगायत धर्मीय असलेले युवक राजेंद्र बिरादर म्हणले आहेत, गोपीचंद पडळकर हा विकासपुत्र आहे, त्यामुळे संघ व परिसरातील 40 गावांना पाणी मिळणार आहे व संघ तालुक्याचे प्रश्न मिटणार आहे व बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे असे बोलताना म्हणाले। विठ्ठल मल्लिकार्जुन पुजारी। कुठून आला? संकरून आरेवाडी ते चालत पायी हनुमानी पायी आता जतमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले। होय। आता भाजपकडून गोपीशेठ पडळकर आहेत आणि अपक्ष उमेदवार तमणगड रवी पाटील आहेत आणि काँग्रेसकडून विक्रमदादा सावंत आहेत। तुम्हाला गोपीशेठच का पाहिजे? गोपीशेठ म्हणजे ती राज्याचा नेता आहे आणि बहुजन समाजाचा नेता आहे। ते कुठल्याही जाती भेदभाव असं काय करत नाही, सर्व समाजाचे कार्यकर्त्यांचा तो नेता आहे आणि तालुक्याला आता विकास हवा आहे। विकासासाठी ती गोपीचंद पडळकर साहेबच पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही इथं आले। अजून एक उद्देश असा आहे की एक 5-6 वर्षाच्या पाठीमागं पडळकर साहेबांनी बिरोबाचं शपथ खाल्ले असे एक व्हिडिओ व्हायरल झाले। म्हणजे मूळ ते पडळकर साहेब स्वतःसाठी काय ते शपथ खाल्लेलं नाही, गरिबांचं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून शपथ खाल्लेलं आहे की काही लोक साहेबांचं ते इमेज खराब करण्यासाठी ते व्हिडिओ व्हायरल करत आहे, निव्वळ चुकीचं आहे, त्याचं आम्ही खंडन करतो। आता साहेब समाजाचा नेता, बहुजन समाजाचा नेता आहे, ती समाजाला काहीतरी शासनाकडून मिळावं म्हणून शासनावर त्यांनी दबाव घातलेला होता, त्यासाठी एवढं शपथ खाल्लेलं आहे, त्यांचं काही चूक नाही। त्यासाठी आम्ही बिरोबाला आज एवढ्यासाठी आलो की साहेबाला निवडून यावं। आम्ही ती काय चूक आहे आम्ही तुम्हाला माफी मागतो, साहेब का स्वतःसाठी ती काय शपथ खाल्लेलं नाही, त्यासाठी ब्युरो काहीतरी करून मतदारांच्या मनात साहेबांचं ते निवडून येण्यासाठी एक भावना द्यावा म्हणून साहेब निवडून यावा, गरिबांचं कल्याण व्हावं। जत तालुका अनेक वर्षापासून दुष्काळ आहे, पाणी योजनेवर राजकारण चालतंय, म्हैसाळ पाणी देतो, असं देतो, तुमची बोलेसवर पाणी देतो, आतापर्यंत शेतकरीचं तीच करपायला लागलं। उन्हाळ्यात सुद्धा प्यायला पाणी नव्हतं आपल्या गावात। माझं तर स्वतःचे 3 एकर शेत आहे, आता सगळं ऊस वाढलेलं आहे, ती कोण जबाबदार आहे? त्यासाठी भाजप सरकार आम्हाला मदत केलेलं आहे। मुळात आता सांगायचं म्हणजे भाजप सरकारमुळं आता 2000 कोटी जत तालुक्याला मिळालं आहे, उमदीपर्यंत पाणी गेलेलं आहे। उमदीच्या शेतकरी लोकांना ते चांगलं झालं आहे आतापर्यंत पाण्यासाठी आणि आपल्याकडे अजून 1000 कोटीचं काम चालू आहे संघपर्यंत। ते सगळं शेतकरीचं कल्याण व्हायचं म्हणल्यावर भाजप सरकारच पाहिजे, केंद्रात भाजप सरकार आहे आणि राज्यात पण भाजप सरकारच पाहिजे, तालुक्याला पण भाजप सरकारचा आमदार पाहिजे। जे विकासपुत्र तालुक्याला हवा आहे त्यासाठी आम्ही पडळकर साहेबांसाठी चालत हनुमानी पायानं इथपर्यंत आलेलं आहे। आता सध्याचे उमेदवार चालू उमेदवार आता विक्रम सावंत आहेत, त्यांनी 5 वर्षात काही विकास केला का तुमच्या गावामध्ये? त्याने पण काही थोडंफार केलं, आमच्या गावासाठी काय केलं नाही। ते पाण्याचे पूजन वगैरे काहीतरी कर्नाटकनं आणलं काहीतरी म्हणजे तुमच्या गावाला आलं का ते पाणी? कर्नाटकचं पाणी येते ते बरोबर आहे, ते हक्कानं आहे का आपलं पाणी? ते कर्नाटक सरकारवर आपलं करार झाले का, असं त्याला निधी वगैरे मंजूर झाले का, काम झाले का? ते पावसाळ्यात जास्त झालेलं पाणी ते वेगळं, फक्त भरपूर झालेलं पाणी एवढं आलं आणि ह्या वर्षी कुठलंच आलं नाही पाणी। ह्या वर्षी पाऊस आपल्याकडे कमी आहे, ह्यावेळी काय आलं नाही पाणी। विक्रम साहेबाला आमचा काही विरोध नाही, परंतु कसं हक्काचं पाणी कर्नाटकचं मिळतं का आम्हाला? नाही। त्यासाठी आपलं महाराष्ट्र सरकारनं 2000 कोटी काय दिलेलं आहे, ते हक्काचं पाणी आम्हाला मिळणार आहे। ती बीजेपी सरकारला आम्ही आभार मानतो, त्यासाठी आम्ही आमची पाठिंबा लिंगायत समाजात असू दे, सगळं समाजात असू दे, धनगर समाजात असू दे, भाजपला सपोर्ट आहे। नमस्कार राजेंद्र बिरादर समाज रे नम्र लिंगायत लिंगायत समाज जो गोपीचंद जाहीर पाठिंबा ನಿಮ್ಮದೇ ಉದ್ದೇಶ ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಗೋಪಿಚಂದ್ರ ಕಡೆ ಪಾಠಿಂಬ ನಿಮಗೆ ಗೋಪಿಚಂದ್ ಯಾಕೆ ಬೇಕು? ಗೋಪಿಚಂದ್ ಅಂದ್ರೆ ವಿಕಾಸ ಪುತ್ರ ಅದಾರ, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಸಮಾನ ಕಾಣ್ತಾರ, ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ನಮ್ಗೆ ಅವ್ರು ಬೇಕು। ಸದ್ಯ ಉಮ್ದಿ ಮಠದ ಮಹಾರಾಜರು ಅವರು ಪೂರ್ವದಾಗ ಇಬ್ಬರದಾಗ ಜಗಳ ಹಾಕೋದು ಉದ್ದೇಶ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಏನು ಅನ್ಬೇಕು? ಮಹಾರಾಜರ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರಿ
ಅವರು ಜಗಳ ಹತ್ತು ಉದ್ದೇಶ. ಈಗ ನಮ್ಮೂರಾಗ ಸ್ವಾಮಿಗಳದಾರ, ಗಣೇಶ್ ದೇವರದಾರ, ಡಾಕ್ಟರ್ ಸಂದೀಪ್ ಪಡದವ್ರದಾರ. ಅವ್ರಿಂತ ಇಲೆಕ್ಷನ್ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಇದೆ ಅನ್ನೋ ಅನ್ನಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಖರೆ ಇವ್ರು ಮಾರಾದ್ರಾಗೆ ಇರಬೇಕು, ಇಲೆಕ್ಷನ್ದಾಗ ಬರಬಾರ್ದು, ರಾಜಕಾರಣದಾಗ ಬರಬಾರ್ದು, ಜಗಳ ಹಚ್ಚಬಾರ್ದು. ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಅಷ್ಟೇ ಮಾರಾದ್ರಿಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಹಿಂಗಂದ್ರೆ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಅಟ್ಟೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡೋರ್ದಾರ. ಈಗ ನಾಳೆ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಅಟ್ಟೆ ಮಠಕ್ಕೆ ಬರೀ ಹಿಂಗೆ ಏನೈತೆ ನಿಮ್ಮ ಮಠ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಸಲುವಾಗಿ ಏನೈತಿ. ನಾವು ಲಿಂಗಾಯತ 4 ತಲೆ ಹಿಡಿದು ಅವ್ರು ನಾವು ಕೂಡಿದೆ, ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಈಗ ಮಾರಾದ್ರು ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಗಳ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ತಂದಾರೋ ಮಾರಾದ್ರು ಎದಾರೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕರೆ ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಗಳ ಹತ್ತರು. ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಏಕಜೂಟ್ ಐತಿ. ಬೆಳೂರು ಸ್ವಾಮಿಗಳದಾರ, ನಮ್ಮೂರು ಸ್ವಾಮಿಗಳದಾರ, ಎಂದು ಯಾರಿಗೆ ಹಿಂಗೆ ಅನ್ನಲ್ಲ ಅವರು. ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಜಾಹಿರ್ ಪಟ್ಟಿ ಐತಿ. ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೇ ಯಾರೇ ಎಬಸಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಆಗ್ಲಾರ್ದವ್ರು ಎಬಸ್ತಾರೆ. गोपी शेट 1001 टक्का निवडत बरं. निवडत